मनाली, माझी तुला एक विनंती, फक्त एकदाच तू पार्थकडे मायेनी बघ. खरंच सांगतो, तुला त्याच्यात तुझं मूल दिसेल. आई होण्याचा तुला भास नाही. किती झालं तरी तो भासच ना. हे बघ मनाली, आजपर्यंत मी तुला तुझे सगळे अधिकार दिले, तरी जर तुला वाटत असेल की मी तुला तुझ्या हक्कापासून वंचित ठेवले, तर बेलाशक तू तुझा हक्क मिळवू शकतेस. कदाचित परमेश्वराने आई होण्याचा हक्क फक्त स्त्रीकडेच ठेवला असता ना, तर मी तुमच्याकडे मातृत्वाची भीक मागितली नसती. हे परमेश्वर, तू मला पाय दिले नाही म्हणून मी तुझ्यावर कधीच रागवलं नाही. पण जसा पायाने अपंग आहे तसं मनही अपंग दिलं असतं तर किती बरं झालं असतं. सुख, दुःख, इच्छा, आशा, अपेक्षा कधी उभारल्याच नसत्या. भरभरून या विश्वाचा आनंद घ्यावा असं कधी वाटलंच नसतं. मग जर या सगळ्या गोष्टींपासून मला तुला वंचितच ठेवायचं होतं, तर मला जन्माला तरी का घातलंस? काय रे, एकटाच का बसला इकडे आणि शाळेत नाही गेलास? पार्थ, काय झालं? का नाही गेला शाळेत तू? बरं चल चल माझ्या बरोबर, मी सोडतो तुला. चल. दादा तू जा, मला नाही यायचंय. अरे पण का नाही यायचं तुला? नाही यायचंय. काय झालं मला सांगणार नाहीयेस का? तू नक्की येणार नाहीयेस? ठीक आहे, मी इथे बसून जातो दिवसभर तुझ्या बरोबर, कळलं? पण एक शब्द माझ्याशी बोलू नकोस हा, पहिलेच सांगून ठेवतो. अरे मला इथे राहायचं नाहीये. वीट आलाय मला रोजच्या कटकटीचा. ठीक आहे, तू सांग मी काय करू. तुला हवं ते करेन मी, बस. माझ्यावर एक उपकार कर, मला एखाद्या आश्रमात ठेव. वाटेल ते बोलू नकोस, योग्य तेच बोल. योग्य तेच बोलतोय दादा. हे बघ, मी आश्रमात गेलो तर सगळं सुरळीत होईल. अरे काय सुरळीत होईल? तू गेल्यानंतर माझं काय होईल याचा विचार केलायस का तू? काहीतरी बडबडतो. पार, तुझ्या दुराव्याचं दुःख झेलण्याची ताकद आहे का माझ्यात? पण तू तुझं दुःख माझ्या खांद्यावर का लादतोयस? हे बघ, जोवर मी त्या घरात आहे तोवर कोणाला सुख लाभणार नाही. प्लीज दादा, माझी त्या घरातून सुटका कर. सुटका? होय, सुटका. अरे खून केल्यावर कारावासाची शिक्षा मिळते, ती कोठडी परवडली. पण मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला इथे भोगायला लागते. पार, तू माझ्या जागी असतास तर काय केलं असतंस? तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याइतका मी मोठा नाहीये. तू मला आश्रमात ठेव, बस. पार्थ राजा, समजून घे, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. अरे घाबरट आहेस तू. एकटेपणाचं दुःख तुझ्याकडून पेलणार नाही म्हणून तू मला याचा ढकलतोयस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू मला आश्रमात ठेवलं नाहीस तर मी आत्महत्या करीन. तरी सुद्धा माझा निर्णय पक्का आहे. ए, उठ, चल मागच्या बाकावर बस. ही माझी जागा आहे.
मनाली, मनाली अगं कधीपासून तुझी खाली वाट बघतोय. मनाली, कसला विचार करतो उभी राहिलीस इथे? माझा विचार करण्याने काय फरक पडतोय तुम्हाला? झालं, आता कुठं बिघडलं? नाही, कुठे काही बिघडलेलं नाही. सगळं काही सुरळीत चालू आहे. फक्त तुमचंच. एका मातेला मातृत्वाची इच्छा असूनही ती वांज आहे. मनाली, या विषयावरती मला आता बोलायचं नाही. तुमच्या दोघांच्या प्रेमापोटी माझ्या इच्छेचा बळी का? मला आई होण्याची इच्छा आहे. सॉरी, पण तेवढ्या शक्य नाहीये. मी एक स्त्री आहे आणि स्त्री असण्याचा हक्क मला बजवायचा आहे. इतरांप्रमाणे मलाही ममतेचा रस चाखायचा आहे. कुठपर्यंत मी स्वतःला आवरू? मला मान्य आहे ते. तू स्त्री असण्याचा हक्क तुला बजवायलाच पाहिजे, माझा त्याला विरोध नाहीच आहे. पण जोपर्यंत पार्थ करिअर मध्ये यशस्वी होत नाही तोपर्यंत ते शक्य नाहीये. मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा माझ्या मातृत्वाला का? माझा काय दोष? अगं तुझा काहीच दोष नाहीये मनाली यामध्ये. आपल्या भावासाठी माझाच त्याग समज ना. त्याग तुम्ही केलाय हो, पण त्यामुळे एक स्त्री आपला हक्क बजवायचाच राहिलीये. ती अजूनही वांझच आहे. हा अन्याय नाहीये का? मनाली, मला मान्य आहे. तू म्हणतेस ते सगळे आरोप मला मान्य आहेत. तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण म्हणतात ना, वहिनी आईच्या जागेवर असते. मनाली, माझी तुला एक विनंती. फक्त एकदाच तू पार्थकडे मायेनी बघ. खरंच सांगतो, तुला त्याच्यात तुझं मूल दिसेल. आई होण्याचा तुला भास होईल. किती झालं तरी तो भासच ना. हे बघ मनाली, आजपर्यंत मी तुला तुझे सगळे अधिकार दिले. तरी जर तुला वाटत असेल की मी तुला तुझ्या हक्कापासून वंचित ठेवले, तर बेलाशक तू तुझा हक्क मिळवू शकतेस. कदाचित परमेश्वराने आई होण्याचा हक्क फक्त स्त्रीकडेच ठेवला असता ना, तर मी तुमच्याकडे मातृत्वाची भीक मागितली नसते. नशीब. मातृत्वाचा हक्क जरी स्त्रीकडे असला तरी अधिकार मात्र पुरुषाकडे आहेत. थँक गॉड. गॉडलाच थँक्स म्हणा, कारण स्त्रीने तुम्हा आम्हाला जन्माला घातला हे विसरू नका. हो, पण पुरुषांनी जर कर्तव्यच केलं नाही तर स्त्री किंवा पुरुष कोणीच जन्माला येऊ शकत नाही. तेही तितकंच खरं आहे. याचाच तर फायदा घेण्याचा प्रयत्न करताय तुम्ही. पण मी तसं होऊ देणार नाही. मी आई होऊ शकत असेल तरच या घरात राहील, नाही तर नाईलाजाने मला हे घर सोडावं लागेल. धमकी देतेस? नाही, मी माझा निर्णय सांगितला. बघ मनाने, म्हणजे मला असं वाटतंय की पूर्ण विचार करूनच निर्णय घ्यावास तू. मी पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतलाय. ठीक आहे, तुला जे योग्य वाटतं ते कर. मी जाते याचं तुम्हाला जराही वाईट वाटत नाहीये ना? याला बरं वाटतं त्यालाच वाईट वाटतं. म्हणजे तू घर सोडून चालली आहेस याचं जर मला बरं वाटलं असतं तरच वाईट वाटलं असतं. तुमच्या बोलण्याचा अर्थ कळलाय मला. मला आता निघायला हवं.
बाई मनाली, काय ग, काय झालं? काही नाही. प्रेमची काही भांडण वगैरे झालं का? ते रागवलेत का तुझ्यावर? नाही. नाही, तू अशी अचानक आली आहेस, ते सुद्धा रडतीयस, याचा अर्थ नक्की काहीतरी प्रॉब्लेम असणार. आई, गेले 2 वर्ष मी त्यांच्याकडे बाळाचा हट्ट धरलाय, पण ते म्हणतात पारचं करिअर घडल्याशिवाय नको. याच्यावरच वाद चाललाय. बेटा, गेली 2 वर्ष थांबलात ना, अजून काही दिवस वाट बघ. त्यानंतरही त्यांनी नाही ऐकलं तर आम्ही बोलू ना त्यांच्याशी. हं. हे बघ बेटा, घरातली भांडणं घरातच मिटली तर बरं असतं. हं? चल. चल. दादा, दादा, तू वहिनीला जाऊ द्यायला नको होतस. स्वतःहून गेली. अरे पण तरी सुद्धा तू तिला थांबवायला हवं होतस. पार्थ, मी थांबून काय फरक पडणार आहे? तिने स्वतः थांबायला नको? कर. साहेब, क्रीम करू की साधी? हं? क्रीम करू ना? तुला कुठे ते पाहिल्यासारखं वाटतं रे? हो साहेब, आज तुमच्यामुळेच तर मी दुसऱ्या कोणावर अवलंबून नाहीये. माझ्यामुळे म्हणजे? साहेब, त्या दिवशी नाही का तुम्ही माझ्या मित्राला झापलं आणि तेव्हापासून त्यानं मला पाठीवर घेऊन भीक मागणं सोडलं बघा, आणि मला हा धंदा टाकून दिला. साहेब, रागाच्या भरात बोललो होतो मी. मग तो काय करतो हल्ली? साहेब ते हडको कॉर्नर नाही का, हां. तिथे त्याने एक छोटीशी टपरी टाकली चहाची. बर, म्हणजे दोघं आता कामाला लागलात. चांगलंय. हे घे. नाही साहेब, राहू द्या. घे. नको साहेब, नको. घे म्हणतो ना आदर. आणि अशीच हो. प्रगती कर. हा? हो. अरे या ना बाबा. बाबा बसा ना, मी चहा घेऊन येतो. नको, तितका वेळ नाहीये माझ्याकडे. तुम्हाला भेटणं गरजेचं होतं म्हणून मुद्दाम आलोय. मनालीच्या वागण्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. तिचा स्वभाव जरी रागीट असला तरी मनाने खूप चांगली आहे ती. बाबा, काही गोष्टी अशा असतात ना की ज्या निमूटपणे सहन कराव्या लागतात. आणि असं कुठलं घर आहे की जिथे भांडण होत नाहीत? एनिवे, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका, सगळं व्यवस्थित होईल. बसा ना, मी लगेच चहा घेऊन येतो. नाही, असू दे. मला आता निघायला हवं. येतो. बरं.